महाराष्ट्र टी-ई-टी 2024चा अजूनपर्यंत रिझल्ट लागलेला नाही आहे। तर याबद्दल संपूर्ण विद्यार्थी विचारत आहे की कोणती तरी अपडेट आलेली आहे का। कारण महाराष्ट्र टी-ई-टीची जी आन्सर की आहे, प्रोविजनल आन्सर की आणि फायनल आन्सर की ही खूप दिवस झाले आलेली आहे, परंतु यानंतर जो रिझल्ट लागायला पाहिजे होता म्हणजे फायनल रिझल्ट, तर याबद्दलची कोणती अपडेट आहे का। तर महाराष्ट्र टी-ई-टीमध्ये कोणत्याही प्रकारची अपडेट न येता डायरेक्ट तुमचा रिझल्ट साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि यामध्ये विद्यार्थ्यांना जे पासिंग मार्क्स लागणार आहे ते बघू शकता। तर जनरल कॅटेगरीला 90 मार्क्स लागू शकतात, एस-टी कॅटेगरीला 75 म्हणजे 75 मार्क्स लागू शकतात, एस-सी कॅटेगरीला 76 मार्क्स, ओबीसी कॅटेगरीला 83 मार्क्स। तर हा असणार आहे अंदाजी जे तुम्हाला पासिंग मार्क्स लागणार आहेत ते। परंतु अजूनपर्यंत महाराष्ट्र टी-ई-टी डिपार्टमेंटने कोणत्याही प्रकारची अपडेट साईटवर उपलब्ध केलेली नाही आहे की नेमकी रिझल्ट कधी लागणार आहे आणि यासाठी जे पासिंग मार्क्स लागणार आहे हे सुद्धा अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेले नाही आहे। हे जे आपण या व्हिडिओमध्ये सांगत आहे हे तुमचे अंदाजे जे पासिंग मार्क्स लागणार आहेत ते आहे, परंतु या आधारावर तुमचे थोडं कमी जास्त होऊन तुमचा रिझल्ट लागू शकतो। तर महाराष्ट्र टी-ई-टी बद्दल जेही पुढील अपडेट येईल, रिझल्ट लागल्यानंतर रिझल्ट कसा चेक करायचा या संदर्भात संपूर्ण अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।